घेतला फोटो घेतला आजचा हा मुकमोर्चा असल्यामुळे मागाशी मी कोणाशी जास्त बोललो नाही या पत्रासंदर्भात। मुकमोर्चा हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने संविधान चौकामध्ये मुकमोर्चाचं हे शेवटचं ठिकाण होतं असं मी जाहीर करतो। आणि त्यानंतर मी साहेबांना विनंती करतो, साहेबांना एक पत्र दिलेलं आहे, तर याच्यामध्ये 2-3 विषय आपण घेतलेले आहेत। जसं जी काही प्रकरणं अगोदर झालेले आहेत किंवा आता काही उघडकीस नव्याने येत आहेत त्याच्यामध्ये आपण हे पत्र ॲक्च्युली आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना येऊन आपल्याला एक कॉपी केली होती, जेणेकरून हे पत्र त्यांच्यापर्यंत आम्ही पण पोहोचवतो की आपल्या माध्यमातून करावं की शक्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा, या अर्थाने खऱ्या अर्थाने महिलांना शक्ती प्राप्त होईल। त्याच्यानंतर आम्हाला आमची मागणी आहे की विभागामध्ये असणारे शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस या ठिकाणी CCTV अनिवार्य करावेत। आपण सोसायट्यांमध्ये अनिवार्य केलेच मला माहिती आहे, परंतु शाळा, CCTV आणि कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय जे आपल्या विभागात असतील, ज्या ज्या ठिकाणी आस्थापनांमध्ये महिला काम करतात त्या ठिकाणी शक्यतो महिला सुपरवायझर किंवा महिलाच्या देखरेखीखाली काम व्हावं ही आमची अपेक्षा आहे। आणि शाळा, लहान मुलांची शाळा असते त्याच्यामध्ये लहान मुलांना शूला म्हणा तिला मला जेव्हा घेऊन जातात त्या ठिकाणी महिला त्या कंपल्सरी असावे, हे फक्त अनिवार्य करायची आमची विनंती आहे। आणि अशा प्रकारचं कुठले आरोपी सापडले तर त्याच्यावरती फास्ट ट्रॅक सगळ्या गोष्टी व्हाव्यात एवढी आम्ही विनंती करण्यासाठी हा मुकमोर्चाचं आयोजन केलं होतं। तुम्हाला कॉपी दिलेली आहे, मला पण द्या। हां, 2-3 दिवसामध्ये तुम्ही शाळांची शाळेतून सांगितलं या 2-3 दिवसामध्ये सगळ्या शाळांची सभा एकत्र त्यांची वेगळी मिटिंग सेपरेट आणि कोचिंग क्लासेस, कारण कोचिंग क्लासेस आपल्याला कळत नाही। ऑलरेडी आपण त्यांना पहिल्यापासून आपण सांगितलं कंपल्सरी सोसायट्या आपण पर्सनली तुम्हाला माहिती मिळेल आपली एक मिटिंग आम्ही घेतलेली आहे त्यावर शाळा, कॉलेजेसला आणि कोचिंग क्लासेस सेपरेट मिटिंग मिळेल, त्याला सेपरेट सांगतो नसेल आढळलं तर मग तुमचंच करावं। हो, त्यांना म्हणजे जर बसेल आणि त्यांची एक नोंदणी जर त्या लोकांनी केली महानगरपालिकेत जर क्लासेस घेणारे असतात त्या माध्यमातून मग तुम्हाला ट्रेस होऊ शकतं की एवढं क्लास आपल्या विभागात आहे। म्हणजे काय होतं आपल्याकडे ना, जसं की आपल्या मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये हो आपल्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारे नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर नशेच्या धुंदीमध्ये हे राक्षस काय करतात त्यांना कळत नाही। आई बहीण ते स्वतःच्या आई बहिणीला विसरतात। तर आम्हाला तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की विधानसभेमध्ये तुम्ही लक्ष द्या, मानपूर विभागामध्ये जातीला लक्ष द्या साहेब, ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला। कारण की ते नशा केल्यानंतर ना त्यांना कळत नाही की आई आहे, बहीण आहे का लहान मुलगी आहे। आज आम्ही कार्यालयात बसलेलो होतो मध्यवर्तीमध्ये, 2 मिनिटं, एकच मिनिट प्लीज। तर एक मुलगा नशा करून आलता साहेब आणि त्यांनी तसा प्रकार केला। फक्त तुम्हाला एवढी विनंती की तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यावं। 100% आपण कारवाई दरवर्षी प्रमाण वाढत असतो, माझी अजून एक विनंती आहे, आपण नेहमी म्हणजे आमच्या विभागात मानपूर पोलीस स्टेशन, देवनर पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन म्हणजे कोणत्या पोलीस स्टेशनला सांगितलं आपण की ते अधिकारी काय सांगतात की आम्हाला तुम्ही दाखवा आम्ही कारवाई करू। पण विषय कसा होतो, सामान्य नागरिक हा जीवाला घाबरतो। आता मध्ये शिवाजीनगरला एक मर्डर झाला, तो त्या सांगण्यामधून आणि काहीतरी टिप दिली म्हणून त्याचा मर्डर झाला असं आम्ही ऐकलं। त्यामुळे सामान्य नागरिक सांगायला घाबरणार आहे। जसं आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे असं काही म्हणाले, आज सकाळचं साहेबांचं वाक्य की जर माझ्या आता सत्ता दिली तर 48 तास मी पोलिसांना फ्री हँड देईल, ते असं का म्हणाले? कारण महाराष्ट्र पोलिसांवरती सन्मान्य राजसाहेबांचा आणि महाराष्ट्राचा विश्वास आहे, म्हणून ह्या विश्वासापुढे ते बोलले। तुम्ही कर्तव्यदक्ष आहातच, परंतु ह्या राजकीय लोकांनी सुद्धा तुमचे हात मोकळे सोडले पाहिजेत आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे। परंतु मी एवढं सांगितलं की बाकी आम्ही सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करणार, परंतु नशीच्या बाबतीमध्ये आपण स्वतः कृपया करून पोलीस खात्यात त्यांना दाखवावा, जेणेकरून माझ्या बहिणी सगळ्या सुरक्षित होतील। आणि जेणेकरून सगळ्या तुम्ही बघत असाल यांना कोणी आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं, ह्या सगळ्या स्वतःच्या मुलींसाठी स्वतःसाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत। लोकांचा आक्रोश आहे, किती दिवस मेणबत्ती जाळणारा, एकदा तरी बघा तरी जाळून बघा, परत कधी मेणबत्ती जाळायला लागणार नाही, हा लोकांचा आक्रोश आहे। महिला वतीने पूर्ण महिलांच्या वतीने साहेब आमची नाही साहेब माझी तुम्ही सरकारचे म्हणजे तुम्ही सरकारी माणूस आहात तिथे आमच्या सेवेसाठी तर मी तुमच्याकडे विनंती करते की साहेब महाराष्ट्रातील तुमचे जे डिपार्टमेंट आहे गृहनिर्माण खातं जे तुमचं आहे तर तुम्ही तिकडे आमच्या वतीने एक रिक्वेस्ट करा, जर आम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाहीये तर आम्हाला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या। आम्ही आमच्या मुलींना
बंद आणि आमच्या स्वतःच्या रक्षण करण्यास खंबीर आहोत. घाबरण्याची गरज नाही कोणाला. तुम्हाला जर वाटतंय की आपण नाव असं वाटत असेल काय कळतंय ताई असतात हे भाऊ किंवा आपले भाऊ जे मोठे असतात त्यांना तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या विभागाच्या इतिहासामध्ये पहिला हा मुकमोर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण हा विषय लोकांच्या जिव्हाळ्याचा, लोकांच्या इथला विषय आहे, घरातला विषय आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आई, बहीण, मुलगी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी उतरलेल्या लोकांचा हा मुकमोर्चा आहे. आम्ही निवेदनाच्या माध्यमातून एकच मागणी केलेली आहे. बऱ्याचशा मागण्या तुम्ही मगाशी ऐकल्या, परंतु सर्वात शेवटची मागणी ही आहे की जर हे सरकार आमच्या माय भगिनींचं आणि मुलींचं जर संरक्षण करू शकत नसेल तर त्यांना शस्त्रास्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा. त्यानंतर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं आंदोलन केल्यानंतर, मुकमोर्चा केल्यानंतर, पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा जर जागे होणार नसेल प्रशासन, तर आमच्या हातात जर अशी व्यक्ती कुठली सापडली तर आणि आम्ही जर कायदा हातात घेतला मनसे स्टाईलमध्ये, तर त्याला जबाबदार हे फक्त प्रशासन राहील आणि गृहमंत्री महाराष्ट्राचे जे देवेंद्र फडणवीसजी राहतील, एवढं नक्की सांगेल. बदलापूर नंतर एक मानपूरमध्ये पण ताजी घटना झालेली. 11 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झालेला आहे आणि बलात्कारी कोण नव्हता त्याच्या घरातले. हो, माहिती आहे. ते प्रकरण आमच्या कानावर आलं, कारण हे प्रकरण झाल्यानंतर, आंदोलन झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून हे प्रकरण काही गोष्टी ऑलरेडी झालेल्या होत्या पण उजेडात आल्या नव्हत्या. त्या आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मुकमोर्चाच्या माध्यमातून त्या उघडकीस यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना, मुलींना विनंती आहे की आपण बिंदास राहा आणि कुठेही घाबरू नका. घाबरलात तर त्या ठिकाणी आपलं कोणी, तुम्ही घाबरून सांगत नाही, त्यामुळे लोक गोष्टी वाचा फुटत नाही. त्या गोष्टीसाठी आपल्याला न घाबरता तोंड देणं गरजेचं आहे. बाकी आम्ही सर्व आपले बंधू आपल्या सोबत आहोत, एवढी ग्वाही मी या ठिकाणी देतो. बघा, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या काही मागण्यांसाठी, काही आधी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी निवेदन आणि मागण्या घेऊन एक 50-100 लोक आली होती. त्यांना आपण आंबे संविधान चौकापर्यंत आल्यानंतर आपण त्यांच्या निवेदन स्वीकारलेलं आहे. निवेदनामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, मग ते नशाबंदीचा असो, महिलांवर अत्याचारावरती रोखण्याबद्दल असो, त्या सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्या स्वीकारलेल्या आहेत. पोलीस दल, मुंबई पोलीस आमचं यापूर्वीपासूनच त्याच्यावरती कठोर कारवाई करतच आहोत. आम्ही अजून कठोर कारवाई आम्ही त्यावरती वाढू. बस. जय महाराष्ट्र.